भारत या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा पाया सर्वधर्म समभाव या मूल्यांवर आधारित आहे. त्यामुळे विविध राज्य विविध भाषा असले तरी या देशात सर्व नागरिक गुण्यागोविंदाने नांदत असतात. देशाची एकात्मता अखंडता निर्विवाद राहो यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत असतो. असाच एक छोटा भारत जुने नाशिकच्या भागात अवतरलाय. त्याला निमित्त ठरलंय ते रमजान पर्वाचे. प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेवक तथा सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते सुफी जीन यांच्या मार्गदर्शनाखाली इथे सुफी जीन बाजार भरला जातो. सर्वसामान्य घटकांना डोळ्यासमोर ठेवून सुफी जीन यांनी या बाजाराची संकल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात आणली. सर्वधर्म समभाव अर्थात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून हा बाजार ओळखला जातो. इथे खरेदी करणारे सर्वधर्मीय बांधव तर आहेतच, पण व्यावसायिक सुद्धा तळागाळातील घटकांपैकी आहेत. घेणारा आणि देणारा जातपात म्हणून येत नाही आणि खरेदीही करत नाही, कारण प्रत्येकाच्या मूलभूत प्रापंचिक गरजा पुरविणारा हा बाजार म्हणून त्याकडे पाहिले जाते. जाती धर्माच्या भिंती बाजूला सारून प्रत्येक समाजाच्या नागरिकांचा इथे असलेला खुला वावर हेच सुफी जीन बाजाराचे वैशिष्ट्य आहे. याचीच उत्सुकता मनात बाळगत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अर्जुन टिळे, डॉक्टर झाकीर शेख, माजी नगरसेवक अनिल चौघुले, वाहतूक सेनेचे शिवाजी भोर, रत्नाकर गायकवाड, महेश थोरात, अतुल बाजारे यांनी सुफी बाजाराला भेट दिली. त्यांनी नगरसेवक सुफी जीन यांच्या या बंधुभावात्मक उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम मी सुफी भाईला मनापासून धन्यवाद देईन का त्यांनी हा एवढा मोठा मेळावा इथे लावला, बाजार इथे लावलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का त्यांनी हे बाजार लावताना सगळ्यांना फ्री केलेलं आहे. कोण कुठल्या समाजाचा, हिंदू आहे का, मुसलमान आहे का, शीख आहे का, ईसाई आहे, हे काही न बघता ज्याला बाजार लावायचा त्यांनी इथं बाजार लावलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल इथे का लोकांचं शेवट तुम्ही काय राजकारण करता, काय करता याची लोकांना काही घेणं नसतं. तुमची फॅमिली कशी चालेल, तुमच्या घरामध्ये चूल कशी पेटली पाहिजे ही महत्त्वाचं काम हा सुफीजींनी यांनी केलेलं आहे. ते महत्त्वाचे जुने कॉर्पोरेटर आहे आमचे, माझ्यावर राष्ट्रवादी त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. काही गोष्टी आता ते नाही आमच्याबरोबर भविष्यात राहतील आमच्याबरोबर ते पुन्हा, पण मनापासून यांना धन्यवाद दिला पाहिजे. असं त्यांचं आज किती वर्ष झालं सुरुवात झालं, तिसरं वर्ष आहे का एवढा मोठा बाजार इथं भरलेला आहे. आणि अनेक लोकांना इथं काम धंदे मिळाले, अनेक लोकांनी इथं पैसे कमवलेले आहे. आम्ही अनेक लोकांचे रस्त्याने आता इथं बोलत आलो का त्यांनी आम्हाला कुठला जातीवाद नाही का काय नाही, कसलं काय म्हणे इथं सुफीभाई आम्हाला इथं सगळे माणसं, हिंदू असेल मुसलमान, सगळे आम्ही एकोप्याने राहतोय. या ठिकाणी आलो आणि इथला सगळा ईदचा माहोल बघितलेला आहे. आणि नाशिक शहरातले सगळे लोक, सर्व समाजाचे लोक या ठिकाणी बघून मला प्रचंड आनंद झालेला आहे. आणि मी या ठिकाणी सुफी जीन या ठिकाणचे नगरसेवक यांना मनापासून मी धन्यवाद देतो का त्यांनी हा खूप चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी केला आहे. मी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा, सगळीकडे मी फिरत असतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, परंतु मी या ठिकाणी पहिल्यांदा असा बाजार बघितला का सर्व धर्माच्या लोकांना या ठिकाणी त्यांनी स्टॉल अलाउड केलेले आहेत. आणि हजारो स्टॉल्स या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या सोयी या त्या ठिकाणी त्यांनी लाईट असेल, त्याच्यानंतर तिथलं डेकोरेशन असेल, तिथं त्यांचे स्टॉल असेल, या सगळ्या सुविधा त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं हे बघतो आहेत. आणि सर्व समाजाच्या लोकांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. ही फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. नाही तर आज आपण बघितलेलं आहे का महाराष्ट्राचं राजकारण काही लोकांनी खराब केलेलं आहे का, जे स्वतःच्या धर्माच्या नावावर या ठिकाणी राजकारण करतात. फक्त हिंदू मुसलमान अशा हे करून या ठिकाणी लोकांना गुमराह केलं जातं. परंतु सुफी जीन यांना मानलं पाहिजे का त्यांनी सर्व समाजाच्या लोकांना या ठिकाणी स्टॉल्स उपलब्ध करून दिले. या ठिकाणी त्यांनी रोजगार लोकांना कसा मिळेल, त्यांचं उत्पन्न कसं वाढेल आणि सर्व जाती धर्माचं वातावरण कशा पद्धतीने चांगलं राहील याचा त्यांनी विचार केलाय. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सुफी भाईजी यांचं या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देखील देतो. आज पाडव्याच्या पूर्वसंध्येला आज या ठिकाणी संपूर्ण देशभरातून आता रमजान या ठिकाणी साजरा होणार आहे. आणि म्हणून त्यांनी त्या रमजानच्या सणाच्या निमित्तानं या दूध बाजार असेल, आमचा जुना हा नाशिकचा बाजार असेल, या बाजारामध्ये त्यांनी प्रभागामध्ये एक सर्वात मोठा उपक्रम असा राबवला की जो सर्वसामान्य कुटुंबातला माणूस असो की त्याला कुठला व्यवसाय करायला अडचण येत असेल, तो कुठला व्यवसाय करू शकतो. आणि म्हणून रमजानच्या निमित्तानं व्यवसायासाठी आलेले सर्व व्यावसायिक बांधवांना त्यांनी या ठिकाणी
जागा मोफत उपलब्ध करून दिली महानगरपालिकेतर्फे. त्यानंतर त्यांना लाईट देखील मोफत उपलब्ध करून दिली आणि त्यांना विशेष करून संरक्षण हे त्यांचं या ठिकाणी 100% मिळालं. नमस्ते, मी ऋषिकेश पवार. आमचं जुन्या नाशकामध्ये आझाद चौकात दुकान आहे. तर तिकडे काही कारणास्तव बिझनेस नव्हतं होत, तर त्यामुळे आम्ही इथं सुफीबाईंच्या बाजारामध्ये दुकान लावलंय. ते एकदम व्यवस्थित आहे, छान माहोल वगैरे चांगला आहे आणि व्यवस्थित बिझनेस होतोय. कुठला प्रॉब्लेम येत नाही, सगळेजण कोऑपरेट करताय, सगळ्यांचा व्यवस्थित धंदा होतोय. धन्यवाद. नाही असं काहीच नाही, उलट कोऑपरेट करताय, बंधू भावानी सगळं चालू आहे. कुठल्या प्रकारे धर्माचा कुठलाही चुकीचा करत नाही, व्यवस्थित चालू आहे. लोकांना काय मेसेज देईल तुम्ही? एकदम व्यवस्थित आहे, छान आहे. सगळ्यांनी विजिट करा. इधर मतलब सब फ्रीडम है, कोई किसी का टेंशन नहीं है और सब फ्री ऑफ कॉस्ट है. और सबसे बड़ी बात जातिवाद नहीं है और सब लोग आ रहे हैं, सब मजे कर रहे हैं, कोई चीज़ का झगड़ा नहीं, कुछ नहीं. और सबसे बड़ा हमारे सुपीजन भाई, इन्होंने ऑफ कॉस्ट जगह दी, कोई चीज़ का पैसा नहीं, कुछ नहीं. और जो भी मतलब कोई टेंशन नहीं कोई चीज़ का. और मैं इनका बहुत बहुत आभार हूँ जो इन्होंने जगह दी. या बाजारात लहान मोठ्या व्यावसायिकांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले असून ग्राहकांना मनाजोगे वस्तू खरेदी करण्याचे समाधान प्राप्त झाले आहे.